पुण्यातील चांदणी चौकातला जुना पूल हा ट्विन टॉवर प्रमाणे पाडला जाणार आहे। या तयारीचाच भाग म्हणून पुलाच्या वरचा रस्ता मशीनच्या सहाय्याने खोदला जातोय। मात्र हे काम सुरू असताना पुलाच्या भिंतीचा काही भाग खाली असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरती कोसळतोय, त्यामुळे वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय। दरम्यान रविवारी पूल पाडण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये साशंकता असल्याची बाब समोर आली आहे। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। चांदणी चौकातील हा पूल पाडण्याआधी पुलावरील या रस्त्याला जसा पर्यायी मार्ग द्यावा लागला तसाच पर्याय या पुलाशी गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या गोष्टी जोडल्या गेल्या त्यांनाही द्यावा लागतोय, ज्यामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या वायर्स, केबल्स आणि पाईप्स लाईनचा समावेश आहे। या पुलावरून ही मोठी पाण्याची पाईपलाईन जात होती आणि हा पूल पाडण्याआधी या पाईपलाईनला पर्याय देण्यासाठी समोरच्या बाजूला एक दुसरा नवा पूल उभारावा लागला, ज्यावरून ही पाण्याची पाईपलाईन दुसऱ्या बाजूला जाऊ शकेल। हे मोठं काम करावं लागलं हा पूल पाडण्याच्या आधी। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर या कोथरूड भागातून जो रस्ता येतो त्या रस्त्यासोबतच अनेक केबल्स, ज्याच्यामध्ये इंटरनेटच्या केबल्स असतील किंवा इतर प्रकारच्या केबल्स असतील त्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वायर्स आहेत, त्यांचा अगदी जंजाळ इथं आहे। तर त्याला देखील पर्याय द्यावा लागणार आहे आणि तो देण्यामध्ये वेळ लागू शकतो असं इथल्या स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। चांदणी चौकातील हा पूल पाडण्याची पूर्वतयारी त्यावेळी सुरू ठेवणं जेव्हा राष्ट्रीय महामार्गावरून या पुलाच्या खालून वाहतूक सुरू आहे, हे अतिशय धोकादायक किंवा संवेदनशील ठरू शकतं। कारण वरच्या बाजूला पोकलेन मशीनच्या साहाय्याने या पुलावरील रस्ता उखडण्यात येतो आहे, जेणेकरून हा पूल पाडल्यानंतर कमीत कमी राडारोडा इथे निर्माण व्हावा यासाठी। परंतु हे धोकादायक ठरू शकतं। हे असे दगड जे आहेत ते वरून पडतायत। हा माझ्या हातामधला जो दगड आहे तो त्यापैकीच एक आहे जो वरून पडलेला आहे। इथे असे अनेक आपण दगड पडलेले बघतो आहोत। त्यामुळं हा पूल पाडण्याच्या आधी ही वाहतूक नक्की कधी थांबवावी या महामार्गावरची याचा निर्णय घ्यावा लागणार आहे। दुसरीकडे जे होल्स, जे ड्रिलिंग करण्यात आलेलं आहे भिंतीला, तर त्यामध्ये जी स्फोटकं भरावी लागणार आहेत स्फोट करण्याच्या आधी, तर ती स्फोटाच्या आधी 1 ते 2 दिवस भरावी लागतात असं इडिफिस इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे जर इतक्या वेगाने हा पूल पाडण्यासाठीची तयारी पूर्ण होत असेल तर इथून राष्ट्रीय महामार्गावरून ही जी वाहतूक आहे, मुंबईहून पुण्याला जाणारी ही वाहतूक आहे, तर याला पर्याय देखील द्यावा लागेल। कारण हा जो दगड आहे तो एका वाहनावरती, आमच्या समोर एका वाहनावरती तिथे दगड पडला, सुदैवाने इजा झाली नाही, ते वाहन पुढे निघून गेलं। परंतु एकाच वेळी वाहतूक खाली सुरू आहे आणि वरच्या बाजूने जर पोकलेन मशीनच्या सहाय्याने पुलाचा वरचा भाग जर पाडला जात असेल तर हे नक्कीच धोकादायक आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।